आता फाइंड काय करा म्हणते ते dx 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 मध्ये काय करायचं लक्षात द्या. dx मध्ये सर्वात प्रथम y इथं जशाच तसा लिहून घ्या. y चे कोएफिशियंट जशाच तसे लिहून घ्या. तर y चे कोएफिशियंट काय बघा 3 5 आणि x च्या जागी हा जो x आहे तिथं काय करायचं कॉन्स्टंट जे आहे ते लिहायचे. कॉन्स्टंट काय आपल्याकडं 4 आणि 8 4 आणि 8 कुठून इक्वेशन मधून 4 आणि 8 हे झाले कॉन्स्टंट. dx मध्ये काय करायचं x चे जे कोएफिशियंट आहे हे रिप्लेस करायचे कॉन्स्टंटनी. इथं काय लिहायचं x आहे ना हा x आहे असा तर तिथं काय लिहायचं कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती इथं 4 आणि 8 आणि y जशाचा तसा लिहायचा. चला हे फाइंड करून घेऊ. किती आहे 4 into 5 म्हणजे असं मल्टिप्लिकेशन बघा असं मायनस काय असा 3 into 8 इक्वल टू किती आला 20 मायनस 8 त्रिक 24 किती आला 20 मायनस 24 इथं आला 4 आणि 24 चा साइन येणार मोठ्या संख्येचं म्हणून dx किती आला आपल्याकडं -4 dx आला -4. आता dy पण तसाच आहे लक्षात ठेवा. dy y च्या ठिकाणी आता इथं काय करायचं x चे कोएफिशियंट जसेच तसे लिहायचे. x चे किती आहे 4 आणि 6 हे बघा x चे कोएफिशियंट 4 आणि 6 आपल्याला माहिती आहे आणि y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट लिहायचा. y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट किती इथं 4 आणि 8 आलं लक्षात. dy मध्ये y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचा आणि x जशाच तसं. dx मध्ये कुठं dx मध्ये काय करायचं x च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट घ्यायचे आणि y जशाच तसा आणि बाकी सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायला कसं आहे बघा हे असं मल्टिप्लिकेशन 4 into 8 मायनस असं कोएफिशियंट मल्टिप्लिकेशन 4 into 6 आलं का 8 चौक 32 मायनस साइन चौक 24 किती आला 32 मधून केला 8 ते 8 आला ना 24 मायनस 32 6 ओके. आता दोन स्टेप काय केलं आपण ax प्लस by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. नंतर काय केलं फाइंड dx dy फाइंड केला dx फाइंड केला dy फाइंड केला झालं.